कोट्यवधींच्या देणग्या, त्याचा कुठला हिशोबच नाही, पैशांची अफरातफर आणि करातून सूट। तर तुम्ही म्हणाल की हे सगळं गौड बंगाल आहे तरी काय, पण हे सगळं गौड बंगाल कुठली एखादी कंपनी वगैरे किंवा एखादी व्यक्ती करत नाहीये, तर आपल्याच भारतातील काही राजकीय पक्ष करतात। झालंय असं आहे की जसं खरं तर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचा किंवा शिवसेनेचं चिन्ह कोणाचं यावरून आता बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांना क्लिअर झाल्यातच आहेत। पण आपल्या भारतामध्ये निवडणूक आयोगच सगळ्या पक्षांसंदर्भात, राजकीय पक्षांसंदर्भात सगळे निर्णय हे घेत असतं। आता त्याच्यात राजकीय पक्षाला त्याची ओळख देणं, मग कुठली पार्टी ही रजिस्टर्ड आहे, कुठली अनरजिस्टर्ड आहे, त्यांना कुठले चिन्ह द्यायचं, कुठली रेकॉग्नाइज्ड पार्टी आहे, कुठली अनरेकॉग्नाइज्ड पार्टी आहे, या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतं। आता याच केंद्रीय निवडणूक आयोगाला काही राजकीय पक्षांमध्ये अशा प्रकारे काही हे सगळे जे गौड बंगाल आहे ज्याचा मी सुरुवातीला उल्लेख केला ते होताना दिसलं आणि त्याची तक्रार ही इन्कम टॅक्स विभागाकडे करण्यात आली। आता यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत ज्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला सांगतो आणि मग नेमकी ही पैशांची अफरातफर कुठले राजकीय पक्ष करतायत त्या सगळ्या संदर्भातली माहिती देऊ। आता इलेक्शन कमिशनकडे दोन प्रकारचे राजकीय पक्ष असतात, एक असते रेकॉग्नाइज्ड पार्टी आणि एक असते रजिस्टर्ड बट अनरेकॉग्नाइज्ड पार्टी। याच्यामधला फरक काय आहे तर रेकॉग्नाइज्ड पक्ष जे असतात त्यांचे कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात लहान मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी हे निवडून येत असतात, त्यांची ओळख असते। अशा प्रकारे हे सगळे रजिस्टर्ड पक्ष असतात। मग त्याच्यात आपण भाजप घेऊ, काँग्रेस घेऊ, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना, हे सगळे असे रेकॉग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टीज आहेत। आता रजिस्टर्ड बट अनरेकॉग्नाइज्ड पक्ष याचा अर्थ काय असतो तर असे पक्ष की जे राजकीय पक्ष जरूर आहेत, जे अधिकृतरित्या राजकीय पक्ष आहेत, म्हणजे त्याच्यात ते काही डुप्लिकेट आहेत किंवा इल्लीगल आहे असं नाहीये, रजिस्टर्ड आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, पण त्यांचे कुठले कधी लोकप्रतिनिधी निवडूनच आलेले नाहीत, त्यांचे उमेदवारच कधी जिंकलेले नाहीयेत, अशा पक्षांना रजिस्टर्ड बट अनरेकॉग्नाइज्ड पक्ष म्हणजे त्यांची फार कुठे ओळखच नसणं, अशा ह्याच्यात त्यांची आकडेवारी ही मोडली जाते किंवा त्याच्यात ते गणले जातात। आता भारतातले असेच काही रजिस्टर्ड पण अनरेकॉग्नाइज्ड पक्ष आहेत जे अशा प्रकारचा सगळा पैशांची अफरातफर करतायत, हे निवडणूक आयोगाच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर भारतात अनेक ठिकाणी, मग महत्त्वाचे शहरं असू दे जसं की मुंबई, दिल्ली आणि इतरही अनेक शहरांमध्ये, उत्तर प्रदेशचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश येतो, इकडे आयकर विभागाने धाडी टाकलेल्या आहेत आणि या धाडीतून काय समोर आलेलं आहे त्याने तुमचे सुद्धा डोळे पांढरे पडतील। इन्कम टॅक्सच्या विभागाच्या या छापेमारीमध्ये नेमकं काय काय समोर आलेलं आहे ते जाणून घेऊया। आता सगळ्यात पहिले प्रश्न हा पडलेला असू शकतो की या पैशांच्या अफरातफरीवरून निवडणूक आयोगाने आयकर विभागाकडे तक्रार का केली। तर यासाठी आपल्याला एक पहिला बेसिक नियम जाणून घेणं गरजेचं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला जेव्हा डोनेशन्स दिले जातात तेव्हा त्या डोनेशन्सवर त्या राजकीय पक्षाकडून कुठल्याही स्वरूपातला कर हा वसूल केला जात नाही, कारण की ह्या पक्षांच्या उभारणीसाठी किंवा पब्लिक वेलफेअरसाठी म्हणजे लोकांसाठी हा पैसा खर्च केला जातो आणि त्याच्यामुळेच या सगळ्या पैशांवर, मग तो कितीही ती रक्कम असली, कितीही हजार कोटींची असली, काही 100 कोटींची असली, तरी सुद्धा त्याच्यावर कुठल्याही स्वरूपातला कर हा आकारला जात नाही। आता भारतात आजच्या घडीला 2099 रजिस्टर्ड पॉलिटिकल पक्ष आहेत निवडणूक आयोगाकडे, त्याच्यामधले साधारण 55च पक्ष असे आहेत जे रेकॉग्नाइज्ड आहेत, म्हणजे नोंदणीकृत असे 3000 जवळपास पक्ष आपण म्हणू शकतो, 2099 त्याचा आकडा आहे, तर एवढे पक्ष हे नोंदणीकृत आहेत। पण त्यातले 55च पक्ष असे आहेत की जे रजिस्टर्ड आणि रेकॉग्नाइज्ड सुद्धा आहेत आणि जवळपास 2044 पक्ष असे आहेत की जे पूर्णतः अनरेकॉग्नाइज्ड पॉलिटिकल पक्ष आहेत। आता ह्याच पक्षांच्याकडे काही डोनेशन स्वरूपात पैसा येत होता, पण तो जातोय कुठे या सगळ्या संदर्भातली माहिती काही क्लिअर होत नव्हती, ती स्पष्ट होत नव्हती आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने या सगळ्या संदर्भातली तक्रार किंवा माहिती ही इन्कम टॅक्स विभागाला दिली। त्याच्यानंतर इन्कम टॅक्स विभागाने छापे टाकले आणि त्याच्यामध्ये ते जेव्हा मुंबईतले सुद्धा त्याच्यामध्ये अधिकारी होते, मुंबईतलेच इन्कम टॅक्सचे अधिकारी हे उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये गेलेले होते आणि तिथे अशाच प्रकारे एक पक्ष होता जो अनरेकॉग्नाइज्ड पॉलिटिकल पक्ष आहे, त्यांना गेल्या 3 वर्षांमध्ये 370 कोटी इतकं डोनेशन मिळालेलं होतं आणि त्याचा अध्यक्ष, त्या पक्षाचा अध्यक्ष जो होता तो एक घड्याळ दुरुस्त करणारा दुकानदार होता। त्याच्याकडे या सगळ्या संदर्भात इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा माहिती विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी जरी अध्यक्ष असलो तरी या सगळ्या डोनेशन संदर्भातली मला माहिती नाही, पण याची माहिती ही कदाचित आमचा जो गुजरातचा प्रदेशाध्यक्ष आहे त्याला माहिती असेल। त्याच्यानंतर अशाच प्रकारे आणखीन एक ठिकाणी म्हणजे मुंबईत सुद्धा अशाच प्रकारे एका ठिकाणी जेव्हा छापे टाकण्यात आले, मुंबईतल्या सायनमध्ये सुद्धा एका पक्षाचं कार्यालय होतं, तिथे सुद्धा जेव्हा इन्कम टॅक्सचे अधिकारी गेले तेव्हा सुद्धा त्या पक्षाला तो सुद्धा पक्ष अनरेकॉग्नाइज्ड पॉलिटिकल पक्ष होता, त्या पक्षाला सुद्धा गेल्या 2 वर्षांमध्ये 100 कोटी इतके डोनेशन्स मिळालेले होते
त्यांना सुद्धा जेव्हा त्याचा हिशोब विचारण्यात आला तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की मी जरी अध्यक्ष असलो किंवा हे जरी पार्टीचं कार्यालय असलं तरी या सगळ्या संदर्भातला कारभार हा गुजरातमधल्या एका व्यक्तीकडनं पाहायला जातोय। आता या सगळ्या संदर्भातला जेव्हा प्राथमिक तपास किंवा प्राथमिक माहिती ही इन्कम टॅक्स विभागाकडनं देण्यात आली किंवा सांगण्यात आली त्यावेळेला असं कळलेलं आहे की डोनेशन स्वरूपात पैसे हे या अनरेकग्नाइज्ड राजकीय पक्षांकडनं घेतले जायचे। तेच पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी आपण टाकलेले आहेत किंवा तिकडे तो पैसा खर्च केलेला आहे, वेगवेगळ्या कंपनीज किंवा काही लोकांना देण्यात आलेला आहे असं दाखवलं जायचं, पण तोच पैसा कॅशच्या स्वरूपात पुन्हा याच व्यक्तीकडे परत यायचा। अशाच प्रकारे हे कुठेतरी मनी लॉन्ड्रिंग होत होतं। एक प्रकारे एक लेयर टाकण्यात होते, म्हणजे या ए व्यक्तीकडे जर सगळा पैसा येत असेल डोनेशन्सच्या स्वरूपात, देणगींच्या स्वरूपात, तर तो पैसा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आम्ही टाकलेला आहे किंवा वेगवेगळ्या लोकांना दिलेला आहे असं दाखवलं जायचं, पण सरते शेवटी तोच पैसा फिरून पुन्हा कॅशच्या स्वरूपात पुन्हा एकदा परत यायचा आणि या सगळ्यासाठी डोनेशनचे सर्टिफिकेट सुद्धा संबंधित व्यक्तींना हे दिले जायचे। अशा प्रकारे हा सगळा पैशांचा अफरातफर गैरव्यवहार होत असल्याचं इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना लक्षात आलेलं आहे आणि त्यानुसार भारतभरात 205 ठिकाणी अधिकाऱ्यांनी हे छापे टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये अनेक अनरेकग्नाइज्ड पॉलिटिकल पक्षांचा समावेश आहे। प्राथमिक अंदाजानुसार हा सगळा पैसा 2000 कोटींच्या घरात आहे। यात बहुतांश पक्ष हे गुजरातमधून ऑपरेट होत असल्याचं समजतंय आणि गुजरातच्या जवळपास 21 पक्षांवर कारवाईसाठी मुंबईहून इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी गेलेले होते। मुंबई, उत्तर प्रदेशसह दिल्ली, NCR आणि राजस्थानमध्ये सुद्धा अशा प्रकारे छापे हे इन्कम टॅक्स विभागाकडनं छापण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे अजून सुद्धा ही छापेमारी काही थांबलेली नाहीये, अजून सुद्धा या संदर्भातले छापे हे टाकले जातील। प्राथमिक अंदाजानुसार ही 2000 कोटींची रक्कम असली तरी सुद्धा ह्याचा आकडा हा सुद्धा आणखीन वाढू शकतो आणि याच्यामधला सगळा पिक्चर हा जेव्हा क्लिअर होईल, जेव्हा सगळे सर्च ऑपरेशन्स आणि सीजर्स संपतील त्यावेळेला याचा एक सविस्तर रिपोर्ट हा इन्कम टॅक्स विभागाकडनं रिलीज केला जाईल आणि त्यानंतर हे नेमका गौडबंगाल काय आहे हे आपल्या सगळ्यांसमोर क्लिअर होईल। या सगळ्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि अशाच ताज्या बातम्या आणि वेगवेगळ्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या।